नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या भूमी अभिलेख विभागाचा 9,600 प्लस समथिंग पदासाठीचा जो आकृतीबंध जो आहे ना, तर तो मंजूर करण्यात आलेला आहे. यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, पण त्यामध्ये एक पद जे आहे ना, तर ते मला खटकलं होतं, ते म्हणजे शिरस्तेदार. आता शिरस्तेदार हे पद म्हणजे काय आहे हे मला थोडंसं समजायला अवघड होतं. पण ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी गुगल केलं, म्हणा ChatGPT किंवा जेमिनी केलं आणि तुमच्याकडूनच मला ते उत्तर आलेले आहेत. आणि महत्त्वाची आनंदाची गोष्ट ही आहे की शिरस्तेदार हे पद दुसरं तिसरं काही नसून हे वरिष्ठ लिपिक पद आहे. आणि या वरिष्ठ लिपिकासाठी किती पदं आहेत? जवळपास जस्ट अ मिनिट, आपण एकदा चेक करून घेऊया. शिरस्तेदार हे जे पद आहे, या शिरस्तेदार या पदासाठी 1,007 ज्या आहेत ना, तर त्या जागा आहे. आता अशा वेळेस गोष्टी लय जास्त भाव खात असतात. नायब तहसीलदार शिरस्तेदार 20 नंबरचं पद आहे. पहा, आता शिरस्तेदार हे जे पद आहे ना, तर हे हेड लिपिक किंवा वरिष्ठ क्लर्क किंवा वरिष्ठ लिपिक म्हणून जे आहे ना, तर ते अशा पद्धतीचं पद असतं. किंवा जे सब रजिस्ट्रारचं SRच्या लेवलचं जे आहे ना, तर ते हे पद आहे. S13ची यामध्ये काय आहे, पगार श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400 आहे. आणि याची 1,007 एवढी जास्त जी आहेत ना, तर ती पदं जी आहेत ना, तर ते आपल्याला दिसणार आहे. या पदासाठी जे शिक्षण पाहिजे असतं ना, तर ते तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे असतं. टायपिंग वगैरे जे आहे ना, तर ते हे पाहिजे असतं. म्हणजे लिपिक संवर्गासाठी जे आहे ना, तर जे सेवा प्रवेश नियम असतात किंवा जे शैक्षणिक पात्रता पाहिजे असते, तीच शैक्षणिक पात्रता शिरस्तेदार या पदासाठी जी आहे तर ती पाहायला दिसायला मिळते ना. आता महसूल विभागाचं तलाठीच्या संदर्भात देखील मला असं वाटतं की आकृतीबंध जो आहे तर तो तयार करण्याचं काम चालू झालं असेल. आणि त्यासोबतच वन विभागाचा जो आहे तर तो देखील आकृतीबंध लवकर येऊ शकतो. म्हणजे जी वनरक्षकची भरती जी आहे ना, तर त्याची देखील येण्याचे लवकर चान्सेस आहेत. कारण की ज्यावेळेस आकृतीबंध बनतो ना एका विभागाचा, तर तो पूर्ण विभागाचा जो बनतो. ठीक आहे, म्हणजे महसूल व वन विभाग आहे. ठीक आहे, म्हणजे महसूल खात्याचं तर बनणारच आहे, प्लस वन विभागाचा देखील बनणार आहे. आणि यांच्या अंतर्गत येणारं जे एक सब डिपार्टमेंट आहे ते भूमी अभिलेख, त्याचं देखील आलेलं आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्या वर्षी भूमी अभिलेखमध्ये भरती येते त्याच्यानंतर दुसऱ्या पुढच्या वर्षी तलाठी जी आहे ना, तर ती भरती जम्बो अशी तुम्हाला दिसायला मिळते ना. आता यामध्ये फक्त एक गोची किंवा म्हणा एक प्रशासकीय अडचण हीच तयार झालेली आहे की भूकर मापक जे आहे ना, तर ती आत्ताच भरती होऊन गेलेली आहे. निकाल देखील लागलेला नाही. आणि त्याच पदासाठी आता परत परीक्षा होऊ शकते का, हे देखील एक महत्त्वाचं पाहण्यासारखं असेल. एनिवे, शिरस्तेदार हे पद जे आहे तर याच्याविषयी हा व्हिडिओ होता छोटेखानी. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.